आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। धुळगाव पुलावर किरकोळ वादातून किराणा दुकानदाराची निर्घृण हत्या, 4 आरोपी ताब्यात। तासगाव तालुक्यातील धुळगाव येथे बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास अत्यंत धक्कादायक घटना घडली असून राजू गौतम खांडे वय 40 यांचा काठी व धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला। ही घटना सांबरवाडी धुळगाव रस्त्यावरील पुलावर घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पोलीस तपासानुसार काही महिन्यांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत पुढे नेण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाची खुन्नस आरोपींनी मनात ठेवली होती। त्यातूनच सुडाच्या भावनेतून हा खून करण्यात आल्याची कबुली 4 आरोपींनी रात्री उशिरा चौकशी दरम्यान दिली असल्याची माहिती समोर आली आहे। मृत राजू खांडे यांचे गावातील मुख्य चौकात किराणा दुकान होते। दुकान चालवण्याबरोबरच ते वडिलांसोबत गवंडी कामही करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत। बुधवारी किराणा माल खरेदीसाठी बाहेरगावी जाऊन परतताना सांबरवाडी मार्गे धुळगावकडे येत असताना पुलावर आरोपींनी त्यांना अडवून काठी व धारदार शस्त्राने बोकसले। वर्मीगाव बसल्यामुळे राजू खांडे यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत रात्री उशिरा 4 जणांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे: आनंद उर्फ विनोद प्रशांत लोखंडे वय 19 राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली, आयुष परशुराम कांबळे वय 22 राहणार जांभळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार धुळगाव, गिरीश कुमार उर्फ भारी गुंडाराज चंदनशिवे वय 19 राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली, विशाल माणिक धेंडे वय 27 राहणार धुळगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली। या घटनेने धुळगाव तासगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। सांगलीहून प्रतिध्वनी न्यूजसाठी मुकुंद मोहिते।